ओके. डबल कॅन्डल पॅटर्न मध्ये आज आपण बुलिश हरामी आणि बेरिश हरामी हे दोन पार्ट बघत आहोत. लिहा पहिला पॉइंट, बुलिश हरामी डबल कॅन्डल पॅटर्न. बुलिश हरामी बुलिश हरामी डबल कॅन्डल पॅटर्न. बुलिश हरामी ड्रॉइंग करून घ्या. प्रेग्नंट लेडीज ड्रॉ करू नका, इकडचं ड्रॉ करा, कॅन्डल ड्रॉ करा. या बाबतीत सांगेल तुम्हाला मी. ते मला इरेज करायचं होतं पण घाई मध्ये ते राहून गेलं. तसंच अर्धा भाग खोडायचा होता. हे जापनीज वाल्यांनी तयार केलेला आहे. ओके. आहे पुढं, नो प्रॉब्लेम. हा, येस. बुलिश हरामी ड्रॉ करून घ्या. ड्रॉ करून झाला असेल तर सांगा, झालं म्हणून. झालंय सर. ओके. माझी शेअरिंग कंप्लीट होईपर्यंत सर्वांनी माईक ऑफ ठेवावं ही नम्र विनंती. मध्ये मध्ये मला थांबू नका. माझा जो बोलण्याचा जो लय आहे तो मध्ये जर ब्रेक झाला, तिथं असं होतं की तुमचंच नुकसान होतं. जो काही त्या रिगार्डिंग मला एखादं सिक्रेट जर सुचलं असेल तर ते मिस होऊ नये. त्यामुळं काळजी घ्या. आणि दुसरी एक नम्र विनंती करायची आहे. आज बुलिश हरामी आणि बेरिश हरामी हे दोनच कॅन्डल पॅटर्न बघणार आहोत. संपूर्ण सेशन व्यवस्थित ऐका, व्यवस्थित लिहून घ्या. आणि जर तुम्हाला या दोन पॅटर्नच्या रिगार्डिंग जर काही क्वेश्चन पडले असतील तर ते लिहून ठेवा. शेवटी विचार आपण क्लिअर करू. पण या विषयाच्या अदर कुठलाही प्रश्न असेल तर कृपया विचारू नये क्लासेसमध्ये.
मला उद्या फोन करून दिवसभरात कधीही विचारा किंवा रात्रभर कधीही फोन करा, मी 2 वाजता जरी फोन केला मी उठून सांगेल, पण आता विचारू नका. का माहित आहे का? त्याचं रिझन आहे, शेअर मार्केट स्टडी हा महासागरासारखा आहे, समुद्रासारखा आहे. इथं एक विषय नाही, जो हातावर विषय घेतला त्यावरच परिपूर्णपणे कमांड मिळवायची आहे आपल्याला. त्यामुळे हा एक विषय आता चाललाय, आपण दुसराच विचारलो तर ते त्याचं कनेक्टिंग डॉट जुळत नाही, संगनमत जुळत नाही. त्यामुळे त्या त्या विषयाला आपण त्या त्या वेळी न्याय देऊ. सगळ्या पोर्शनचा आपण समावेश आपल्या अनुक्रमणिकेमध्ये केलेला आहे. कुठलीही कन्सेप्ट तुमची अनक्लिअर राहणार नाही. मार्केटच्या स्टडी बाबतीत त्याची काळजी मी आधीच घेतलेली आहे. त्याच्यामुळं जो सिलेबस चाललाय ना, जो पार्ट आज चाललाय त्यावरच विचारा, कितीही बारकाईने विचारा, मी समर्थ आहे तुमचं आन्सर क्लिअर करायला. जर मला आज नाही आलं तर मी उद्या सांगेन, पण बिलकुल सांगेन. या पद्धतीने आपण जाऊया. व्यवस्थित समजून घ्या. काल जो सिक्रेट दिलो, काल सिक्रेट द्यायला मला जवळपास 15 मिनिट गेले, तुम्हाला पण ते समजत नव्हतं. नंतर मी खूप कन्फ्युज झालो. संपूर्ण क्लास संपल्यानंतर विचार केला, आपल्या 3 बॅच झाल्यात मला आतापर्यंत, ते प्रत्येकाला सिक्रेट दिलं होतं. ते अगदी क्विक लक्षात आलं त्यांच्या, की ज्यावेळी पॅटर्न तयार होतो त्यावेळेसची सुरुवात सांगितलेली होती मी, की बेरिश इंगल्फ सुरुवातीला कसा पकडायचा आणि त्यानंतर तो पूर्ण होईपर्यंत रॅली कशी खायची. कालच बोललो ना, आजच तयार झाले मार्केटमध्ये. बघा किती जण आग्रही आहे त्या गोष्टीला. कालच सिक्रेट दिलं आणि आजच तसाच तयार झाला आणि त्या पद्धतीने ओपन आहे तिथंच थोड्याफार फरकाने सेम ठेवून परिपूर्णपणे बँक निफ्टी खाली आली, निफ्टी सुद्धा आली, भिन्न निफ्टी आली. सगळे जवळपास जितके शक्य आहे तितक्याने बेरिश इंगल्फ बनवला आणि आपलं सिक्रेट तंतोतंत फॉलो केलं मार्केटनं. अशा पद्धतीने हे जर मी तुम्हाला काल सांगितलं नसतं, मला स्किप पण करता आलं असतं, पण तसं माझं नेचर नाहीये. त्याच्यामुळं मला जितकं सुचतं लगेच मी तुम्हाला देऊन टाकतो, थोडाही विचार करत नाही की हे सिक्रेट आहे बाबा. हे शिकायला यांना जर मी नाही सांगितलं तर कोणच नाही सांगणार पुन्हा भविष्यामध्ये. कारण तुम्ही माझा स्टडी करून माझ्या संपूर्ण सिलेबसला फॉलो करून पुढे जाणार आहेत याची सुद्धा मला जाणीव आहे. त्याच्यामुळं बिलकुल ते मी खुल्या मनानं देऊन टाकतो. त्याचा फायदा तुम्हाला व्हावा हा एकच अपेक्षा असते माझ्याकडनं, म्हणजे तुमच्याकडनं मला एकच अपेक्षा असते. तर ह्या अशा गोष्टी आहेत. ओके, आपण क्लासेसला सुरुवात करावा. व्यवस्थित सर्वजण रेडी असतील अशी अपेक्षा करतो. सर्वजण वेळेवर जॉईन होत आहेत. बुलिश हरामी लिहायला घ्या. बुलिश हरामी हा 2 कॅन्डल पासून बनणारा पॅटर्न आहे. बुलिश हरामी हा 2 कॅन्डल पासून बनणारा पॅटर्न आहे. म्हणून याला डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात. म्हणून याला डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात. यातील पहिली कॅन्डल बिग बेरिश असते. बिग बेरिश असते.
किंवा बेरिश मारुबोजोही असू शकते, किंवा बेरिश मारुबोजोही असू शकते. पहिल्या कॅन्डलचा कलर रेड असतो. दुसरी कॅन्डल बुलिश असते. दुसरी कॅन्डल बुलिश असते. तिचा कलर ग्रीन असतो. दुसऱ्या कॅन्डलचा कलर ग्रीन असतो. तसेच ही कॅन्डल स्मॉल बुलिश असू शकते. स्मॉल बुलिश असू शकते. जितकी स्मॉल बुलिश कॅन्डल तितकं प्रभावी टार्गेट मिळत असतं. जितकी स्मॉल बुलिश कॅन्डल तितकं प्रभावी टार्गेट मिळत असतं. दुसरी कॅन्डल सिंगल कॅन्डल प्रकारापैकी कोणतीही असू शकते. कोणतीही असू शकते. गर्भवती महिला ह्या स्वरूपामध्ये या कॅन्डलची निर्मिती करण्यात आलेली आहे. गर्भवती महिलेच्या स्वरूपात या कॅन्डलची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे पहली कैंडल माँ होती है और दूसरी कैंडल बच्चा होता है. असंच लिहा. मराठीत आता कसं देता येईल मला सांगता येणार नाही म्हणून मी हिंदी बोललो. ते पहली कैंडल माँ होती है और दूसरी कैंडल बच्चा होता है. या स्वरूपात बुलिश हरामी पॅटर्न क्रिएट झालेला आहे. या स्वरूपात बुलिश हरामी कॅन्डल पॅटर्न क्रिएट झालेला आहे. ओके.
आता लिहू नका, थोडा आहे का, म्हणजे हे असं सिम्बॉल का दिले त्यांनी, की प्रत्येक कॅन्डल प्रकाराला त्यांनी सिम्बॉल दिलेला आहे, पण आपण पाठीमागे नामोल्लेख तसा केलेला नाही, मला तशी आवश्यकता वाटली नाही म्हणून तसं मी तिथपर्यंत डिटेल त्यात गेलो नाही. कशाला ते थिअरी तितकी डिटेल घ्यायची म्हणून, पण उदाहरणार्थ सांगतो, लिहून नका घेऊ, फक्त ऐका. उदाहरणार्थ हॅमर असेल तर ते हातोडा टाईप हॅमर ती सिम्बॉल आहे. हँगिंग मॅन असेल तर लटकता हुआ आदमी, म्हणजे फासावर लटकलेला आदमी, तो जो आहे तो सिम्बॉल आहे. त्यानंतर ड्रॅगन फ्लाय डोजी म्हणजे तो पक्षी फुलपाखरासारखा. ग्रेवस्टोन डोजी म्हणजे ते थडग, मृत व्यक्तींना जे पुरायचं असतं, म्हणजे ते काय दफन करायचं असतं ते थडग. ते अशा पद्धतीचे प्रत्येक कॅन्डलला त्यांनी एक सिम्बॉल दिलेला आहे. तसा सिम्बॉल बुलिश हरामीला आणि बेरिश हरामीला या पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. तर ओके, इट्स ओके, बोलायचं संपलं. आता लिहा, पॅराग्राफ चेंज करा. मोठ्या डाऊनट्रेंड रॅली नंतर चार्टच्या सपोर्टवर, बॉटमवर, डिमांड झोनवर बनत असतो. मोठ्या डाऊनट्रेंड रॅली नंतर चार्टच्या सपोर्टवर, बॉटमवर, डिमांड झोनवर बनत असतो. व्हॅल्यूम चढत्या क्रमाने असावा. व्हॅल्यूम चढत्या क्रमाने असावा. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा क्रिएट झाल्यानंतर डाऊन ट्रेंड रॅली संपत आलेली आहे. हा क्रिएट झाल्यानंतर डाऊन ट्रेंड रॅली संपत आलेली आहे. असा संकेत मिळतो. असा संकेत मिळतो. सपोर्टून रिव्हर्सल होऊ शकते. आणि अपट्रेंड स्टार्ट होत असतो. सपोर्ट वरून रिव्हर्सल होऊ शकते आणि अपट्रेंड स्टार्ट होऊ शकतो. इतकं व्हॅल्यू बुलिश हरामीला जातं. इतकं व्हॅल्यू बुलिश हरामीला जातं. व्हॅल्युएबल इतकं व्हॅल्यू बुलिश हरामीला जातं.
ओके, पॅराग्राफ चेंज करा. ग्रुपवर प्रेझेंटी देणं म्हणजे तुमची ती एक उपस्थिती आहे. जसं स्कूलमध्ये गुरुजी उपस्थिती घेतात त्या पद्धतीनं ते आहे. ते एक रूल्स आहे, त्यामुळे ते दररोज आपण फॉलो करायचं आहे. मी उपस्थित आहे क्लाससाठी असा अर्थ होतो त्याचा. एखादा म्हटलं मी काल नव्हतोच, उपस्थिती इथं कुठं जाणार आहे आपल्याकडं. त्यामुळं जॉईन झालेल्यांनी पहिले काम करायचं, दररोज उपस्थिती नोंदवायची आपली. म्हणजे मी त्यावर बोलणार नाही, माझा तिथं वेळ जाणार नाही, याची तुम्हीच काळजी घ्यायची आहे. इट्स ओके. हे बघा, या पद्धतीनं पहिली कॅन्डल मदर आणि दुसरी कॅन्डल बेबी, या पद्धतीनं फक्त बघायचंय ते. चला यावर बोलू आपण आता. पुढं काय आहे का असं बघतोय. हा, हे ड्रॉ करून घ्या. एक पॅराग्राफ अगोदरच देतोय तुम्हाला ड्रॉ करायला. ओके, असू द्या. गाभाऱ्यातला पॅराग्राफ शिल्लकच आहे. त्यानंतर एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस आणि मग विषय क्लोज. कोणी कन्सिडर केलंय का मी कॅन्डल प्रकार म्हणजे देत असताना किती पॅराग्राफ मध्ये देतो, त्यामध्ये कोणकोणते इन्फॉर्मेशन्स आहेत, किती व्हॅल्युएबल आहेत, सिक्वेन्स कसा आहे, या गोष्टी खूप मायने राखतात. माझ्याकडे कुठलेही नोट्स नाही, चिठ्ठी नाही, चपाटी नाही, काहीच नाही, फक्त कॅन्डल आहे तुमच्या माझ्या समोर तुम्हाला दाखवलेल्या. तरी या गोष्टी बघा, बरेच स्टुडंट असे असतात कन्सिडर करतात. एक तर आपले पराग सर असे होते सेकंड बॅचला, त्यांनी इतकं कन्सिडर केलं, त्यांनी बोलले की तुम्ही टोटल 50 दिवसाच्या कालावधीत 48,000 शब्द बोलले. इथपर्यंत कन्सिडर केलं होतं. 48,000 शब्द बोलले, 250 पेजेस भरले रजिस्टरचे, 250 पेजेस. आता तुमचे किती भरतील मला नाही माहिती, पण त्यांचं तसं निरीक्षण होतं, ते ऑब्झर्वेशन होतं, त्यामुळं बोलतोय मी. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं लमसम 200 पेजेसचं नवं कोरं रजिस्टर ठेवा, यासाठीच बोललो होतं. कमीत कमी 200 तर भरावं तुमचं. त्यामुळं, किंवा ते नंतर काय डबल फेर करत होते काय माहित नाही मला, पण ते बोलत होते तसं फीडबॅक मध्ये. तसं तुमचं पण काय असावं. हा, हे ड्रॉ करून घेता येत म्हणून मी बोलत आहे बरं का. बॅकग्राऊंडचं बोलणं सुद्धा खूप उपयोगी असतं. असं बॅकग्राऊंड मध्ये बोललं की एक्झॅक्ट समजतं त्याची माहिती सर, की हे किती महत्वाचं आहे. येस सर. डन. सर्वांचं झालेलं आहे अशी अपेक्षा करतो. पॅराग्राफ चेंज करून लिहायचं आहे. पहिल्या बेरिश कॅन्डल नंतर दुसरी कॅन्डल ओपन होताना, पहिल्या बेरिश कॅन्डल नंतर दुसरी कॅन्डल ओपन होताना ती पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वर,
उशीर करू नका, जॉईन व्हायला वेळेत जॉईन व्हा. तर परत रिपीट करेल. पहिल्या बेरिश कॅन्डल नंतर बघा, पहिल्या बेरिश कॅन्डल नंतर दुसरी कॅन्डल ओपन होताना, पहिल्या बेरिश कॅन्डल नंतर दुसरी कॅन्डल ओपन होताना ती पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वर, पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वर किंवा प्राधान्याने गॅप अप, पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वर किंवा प्राधान्याने गॅप अप देऊन ओपन झाली पाहिजे. पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वर किंवा प्राधान्याने गॅप अप देऊन ओपन झाली पाहिजे. आणि ट्रेड करताना पहिल्या कॅन्डलच्या ओपनिंगच्या आतच, पहिल्या कॅन्डलच्या ओपनिंगच्या आतच दुसऱ्या कॅन्डलची ट्रेडिंग पूर्ण झाली पाहिजे. दुसऱ्या कॅन्डलची ट्रेडिंग, वर्किंग मुवमेंट, रनिंग, त्याला काय पण म्हणा, दुसऱ्या कॅन्डलची ट्रेडिंग पूर्ण झाली पाहिजे. आणि दुसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग ही पहिल्या कॅन्डलच्या ओपनिंगच्या आतच झाली पाहिजे. दुसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग सुद्धा पहिल्या कॅन्डलच्या ओपनिंगच्या आतच झाली पाहिजे. दुसऱ्या कॅन्डलच्या ओपनिंगच्या आतच झालं पाहिजे. आणि शक्यतो दुसरी कॅन्डल जितकी स्मॉल असेल, दुसरी कॅन्डल जितकी स्मॉल असेल तितका पॅटर्न प्रभावी काम करतो. दुसरी कॅन्डल जितकी स्मॉल असेल तितका पॅटर्न प्रभावी काम करतो. तितका पॅटर्न प्रभावी काम करतो. पुढे लगेच कंटिन्यू लिहा. पॅटर्न कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल ही शक्यतो नेक्स्ट कॅन्डल ही शक्यतो गॅप अपने ओपन होऊ शकते. शक्यतो गॅप अपने ओपन होऊ शकते.
बघा स्क्रीनवर, पॅटर्न कंप्लीट झाल्यानंतर दुसरी कॅन्डल ही शक्यतो गॅप आपने ओपन होऊ शकते. ओके, हा पॅटर्न बुलिश हरामी, हा पॅटर्न जगातील सर्व प्रकारच्या मार्केटमध्ये, जगातील सर्व प्रकारच्या मार्केटमध्ये, क्रिप्टोकरन्सी असेल, बिटकॉइन असेल, फॉरेक्स असेल, आपले कम्युनिटी मार्केट असेल, प्रत्येक देशाच्या मार्केटमध्ये हा पॅटर्न चांगला प्रभाव दाखवतो. ओके, आता पॅराग्राफ चेंज करून एंट्री, स्टॉप लॉस आणि एक्झिट घ्यायचं आहे. ओके, एंट्री घ्या. प्रिव्हियस रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री, किंवा एक नंबर कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. एक नंबर कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. एक नंबर कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. स्टॉप लॉस एक नंबर कॅन्डलचा लो ठेवावा. पॅटर्न मधील एक नंबर कॅन्डलचा लो ठेवावा. या स्क्रीनवर आहे बघा व्यवस्थित. स्टॉप लॉस पॅटर्न मधील एक नंबर रेड कॅन्डलचा लो ठेवावा. स्टॉप लॉस. सर 1 मिनिट परत रिपीट करा एंट्रीला प्रिव्हियसच्या पुढे. ओके ओके चालेल. हा ऐका, एंट्री प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. ओके, ओके. स्टॉप लॉस पॅटर्न मधील एक नंबर कॅन्डलचा लो ठेवावा. पॅटर्न मधील एक नंबर कॅन्डलचा लो ठेवावा. टार्गेट साठी टार्गेट एंट्री नंतर
एंट्री नंतर चार्ट वर जोपर्यंत ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही तोपर्यंत एक्झिट घ्यायची नाही, टिकून राहायचं आहे. सर्वांचं लिहून झालं असेल तर हा चार्ट एकदा व्यवस्थित बघा. मोठ्या डाऊन ट्रेंड नंतर चार्टच्या सपोर्ट वर बनलाय. त्यानंतर बघा बुलिश हरामी कॅन्डल पॅटर्न क्रिएट झालाय व्यवस्थित, जसा आपण दिला होता त्या पद्धतीनंच. एंट्रीसाठी बघा प्रिव्हियस रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री, तोपर्यंत नाही. स्टॉप लॉस आपल्या 1 नंबर कॅन्डल चालू. टार्गेट साठी बघा जोपर्यंत चार्ट वर ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही, म्हणजे आपण शिकलेल्या सिंगल कॅन्डल प्रकारापैकी बेरिश कॅन्डल जोपर्यंत तयार होणार नाही, किंवा आपण डबल कॅन्डल प्रकार एक शिकलाय काल, तो जर तयार झाला बेरिश सिंगल, तर आपली एक्झिट टायमिंग आलेली आहे असं समजायचं आहे. या पॅटर्न नुसार आता यामध्ये खूप काही सिक्रेट आहेत, किती किती टार्गेट घ्यायचं ते येणाऱ्या क्लासमध्ये सांगत जाईल. या पॅटर्न नुसार असे रूल्स आहेत आणि असं आपल्याला फॉलो करायचं आहे. इतक्याच चार्टवर नॉनस्टॉप 4 तास बोलेल मी, इतक्याच चार्टवर नॉनस्टॉप मला हलू द्यायचं नाही जागचा. त्यामुळे सगळंच बोलत जर बसलं, वेगवेगळे कन्फर्मेशन, वेगवेगळे पॅटर्न, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्यामुळं आपण जितकं आपल्याला आता दिलेलं आहे तितकं प्रभावीपणे उचलायचं. यातलं माझा व्ह्यू हा असतो, जितकं दिले ना त्या पद्धतीनं प्रभावीपणे घ्यायचं आणि त्याचं इम्प्लिमेंट करायचं. इट्स ओके. हे सर्वांचं झालं असेल. आता आपण नेक्स्ट कडे बघू. लिहा नंबर 2 बेरिश हरामी. आजचा नंबर 2 बेरिश हरामी. ओके, बेरिश हरामी ड्रॉ करून घ्या. ड्रॉ करताना व्यवस्थित ध्यान द्या. बुलिश हरामी ड्रॉ करताना अगोदर रेड कॅन्डल होती, स्पीड मध्ये होत तसं. काही काही गोष्टी समोर असतात पण व्यवस्थित, म्हणजे कधी कधी बघा ड्रायव्हिंग करताना माणूस झोपतो. तुम्हाला ह्या गोष्टीची कल्पना आहे का? 4 व्हीलर असू द्या, 2 व्हीलर असू द्या, डुलकी लागते. तशा पद्धतीने ते इकडे जर तुम्ही यात आदला बदल केला तर आपलं मिनिंग फिसकत सगळं. तसं काही करू नका. व्यवस्थित ड्रॉ करून घ्या.
आपल्याला बेरिश लिहायचं नाही, बघा ऐकायचं, तुमच्या कानावर टाकतो काही गोष्टी. बेरिश हरामी पॅटर्न बघत असताना अगोदर आपण बुलिश हरामी बघितलेला आहे. या दोघांचं तुम्ही कम्पेअर करायचं आहे की बुलिश हरामीमध्ये काय पॉइंट दिलेले होते आणि बेरिश हरामीमध्ये काय पॉइंट दिलेले आहेत. समजा बोलण्याच्या ओघात जर एखादा पॉइंट मी यामध्ये वगळला बेरिश हरामीमध्ये, तर असं समजायचं नाही की इथं तो लागू नाही, असं समजू नका. मी पण म्हणजे मानव प्राणी आहे तुमच्यासारखा, मिस होऊ शकतं, तर ते तिकडला उचलायचा आणि इथं यूज करायचा. बघा लक्षात येते का? तिकडचा उचलायचा, बुलिश हरामीचा जे काही पॅराग्राफ चेंज त्यासाठीच करून दिलेला आहे. जर तो नसेल तसा तर पटकन इकडे सांगायचा. आणि बोलताना सुद्धा मला लक्षात आणून द्या, पॅराग्राफ जर समजा मी विसरलो सांगताना तर हा राहिलाय म्हणून आपण लगेच कव्हर करून घेऊ. एवढंच की त्याच्या उलट इम्प्लिमेंट करायचं आहे. अगदी सोपं आहे ते. बऱ्याच मित्रांचे मला फोन येत आहेत आपल्या तुमच्यापैकी की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही शेअरिंग देताय की बुलिश घेतलं की बेरिश पॅटर्न, एकमेकांना आम्हाला ते कनेक्टिंग डॉट करून संगनमत करून ते लक्षात राहतंय, असं फीडबॅक आहेत. आणि ते चार्टवर इम्प्लिमेंट करायला सुद्धा सोपं जाते, असे सुद्धा म्हणजे फीडबॅक आहे. ही किती लाख मोलाची गोष्ट आहे सांगा. हे मला खूप हुरूप आलं हे ऐकून तुमच्याकडनं की आपण सांगितलेलं तुम्हाला म्हणजे लक्षात राहतं, तुम्ही इम्प्लिमेंट करता, ही खूप खूप मोठी गोष्ट माहिती राखते. यासाठी तुमचा स्टडी असा काय म्हणते त्याला स्पीड मध्ये पळेल, स्पीड मध्ये. फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा, यावर काम करा. झालं असेल आता ड्रॉ करून का? ओके. चला लिहा. बेरिश हरामी पॅटर्न दोन कॅन्डलचा मिळून बनतो. म्हणून याला डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात. म्हणून याला डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात. यातील पहिली कॅन्डल बुलिश असते किंवा बुलिश मारुबुजू सुद्धा असू शकते, किंवा बुलिश मारुबुजू सुद्धा असू शकते. यातील पहिली कॅन्डल बुलिश असते किंवा बुलिश मारुबुजू सुद्धा असू शकते. पहिल्या कॅन्डलचा कलर ग्रीन असतो. दुसरी कॅन्डल रेड असते, बेरिश असते. दुसरी कॅन्डल रेड कलरची असते. बेरिश कॅन्डल असते. स्मॉल बॉडी असावी लागते. असू शकते. स्मॉल बॉडी असावी लागते, असू शकते.
जितकी बॉडी स्मॉल असेल, दुसऱ्या कॅन्डलची जितकी बॉडी स्मॉल असेल तितकं टार्गेट पॉवरफुल मिळतं. दुसऱ्या कॅन्डलची म्हणजे रेड कॅन्डलची बॉडी जितकी स्मॉल असेल तितकं टार्गेट पॉवरफुल मिळतं. पहिली कॅन्डल मदर असेल तर दुसरी कॅन्डल बेबी असते. पहिली कॅन्डल मदर असेल तर दुसरी कॅन्डल बेबी असते. व्हॉल्यूम चढत्या क्रमाने असावा. व्हॉल्यूम चढत्या क्रमाने असावा. पॅराग्राफ आहे का सर? लिहायचं ना, व्हॉल्यूम चढत्या क्रमाने असावा. व्हॉल्यूम चढत्या क्रमाने असावा. ओके, पॅराग्राफ चेंज करा. मोठ्या अपट्रेंड रॅली नंतर मोठ्या अपट्रेंड रॅली नंतर मोठ्या अपट्रेंड रॅली नंतर चार्टच्या कुलकर्णी मॅडमनी हात व हँड रेस केलेला आहे. काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर, चुकून झालं. मोठ्या अपट्रेंड रॅली नंतर चार्टच्या रेजिस्टन्सवर, टॉपवर किंवा सप्लाय झोनवर हा पॅटर्न बनतो. चार्टच्या रेजिस्टन्सवर, टॉपवर किंवा सप्लाय झोनवर हा पॅटर्न बनतो. हा पॅटर्न बनल्यानंतर
पॅटर्न बनल्यानंतर आवाज व्यवस्थित येतोय का माझा? हो सर. येतोय सर. ओके ओके ओके. हा पॅटर्न बनल्यानंतर अपट्रेंड रॅली संपुष्टात आलेली आहे. अपट्रेंड रॅली संपुष्टात आलेली आहे असे समजले जाते. अपट्रेंड रॅली संपुष्टात आलेली आहे असे समजले जाते. असे समजले जाते आणि बेरिश हरामी पॅटर्नच्या कन्फर्मेशन नंतर डाऊनफॉल येण्याची शक्यता असते. कन्फर्मेशन नंतर डाऊनफॉल येण्याची शक्यता असते. ओके, पॅराग्राफ चेंज करा. पहिल्या कॅन्डल नंतर दुसरी कॅन्डल ओपन होताना, पहिल्या कॅन्डल नंतर दुसरी कॅन्डल ओपन होताना ती पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग आत, पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या आत किंवा गॅप डाऊन ने ओपन झाली पाहिजे, किंवा गॅप डाऊन ने ओपन झाली पाहिजे. किंवा गॅप डाऊन ने ओपन झाली पाहिजे. आणि ट्रेड करत करत पहिल्या कॅन्डलच्या ओपनिंगच्या आतच, पहिल्या कॅन्डलच्या ओपनिंगच्या आतच क्लोजिंग व्हायला पाहिजे. पहिल्या कॅन्डलच्या ओपनिंगच्या आतच दुसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग व्हायला पाहिजे, तरच हरामी पॅटर्न कंप्लीट होतो. पॅटर्न कंप्लीट झाल्यानंतर
ओपन होणारी नेक्स्ट कॅन्डल ही पॅटर्न कंप्लीट झाल्यानंतर ओपन होणारी नेक्स्ट कॅन्डल ही शक्यतो गॅप डाऊन ने ओपन होत असते. शक्यतो गॅप डाऊन ने ओपन होत असते. ओके. हे ड्रॉ करून घ्या. हे दोन पिक्चर ड्रॉ करून घ्या, त्यानंतर एंट्री देऊ. व्यवस्थित ड्रॉ करून घ्या, लक्षपूर्वक ड्रॉ करा आणि ए टू झेड मेंबरने मला आपल्या पीडीएफ पाठवा. काही जणांच्या पीडीएफ मी वाट बघतोय, एक पण पीडीएफ पाठवले नाही. असे काही मेंबर आहेत आपल्या क्रमांक 1 पासून आतापर्यंत त्यांच्या अंगावर पेंडिंग पडलेलं आहे ते काम. बाकीच्यांना विचारा, ज्यांनी पाठवले त्यांना रिमार्क देतो मी. तर हा पीडीएफ पाठवा. ओके, असू द्या. आणि आपल्यापैकी आता बहुतेक मला वाटतंय माझ्या रेफरन्स न धन मध्ये अकाउंट काढणारे एक 75% मेंबर झालेत आपल्यापैकी. 25% शिल्लक आहेत, ते पण लवकरच काढतील अशी अपेक्षा करतो. आणि तुमचं पूर्वीचं ट्रेडिंग अकाउंट फक्त कॅश होल्डिंग साठी जैसे ते ठेवतील अशी अपेक्षा करू. आणि आपल्या धनमध्ये आपली कम्युनिटी तयार करण्याच्या मार्गाने येतील असं मला वाटतंय. त्या पद्धतीने आपण तशी तयारी करू. तुमच्या सहित पूर्वीचे आपले प्रिव्हियस मेंबर सगळे 3 बॅचचे वेटिंग करत आहे की धन मार्गदर्शन पण एक सेशन घ्या. त्यासाठी पण मी एक्साइटेड आहे, पण तुम्हाला सोबत घेण्यासाठी मी त्यांना वेटिंग वर ठेवलोय. बघा त्यांची कमाल बघा, ते आणखी वेटिंग वर आहेत की सर वेळ काढतील, या संडेला काढतील, पुढच्या संडेला काढतील, तिसऱ्या संडेला काढतील. असे किती संडे मी स्किप करत आहे केवळ तुमच्यासाठी. तुमच्याकडनं एकदा ते टार्गेट पूर्ण झालं की संडेच्या दिवशी दुपारी आपण धन कसं यूज करावं या बाबतीत अगदी इतंभूत सेशन घेईल. त्यातनं तुम्हाला वॉच लिस्ट कशी ऍड करावी, तिथं काय काय अनोख्या गोष्टी आहेत की ज्या दुसऱ्या डीमॅट मध्ये नाहीत, इतकं डिटेल तुम्हाला मी तिथं शेअरिंग देईल. वॉच लिस्ट कशा असाव्यात, तिथं ऑप्शन चेन बघून आपल्याला स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कशी करावी, ह्या सगळ्या गोष्टी ते सुद्धा सेशन आपलं जवळपास 1 तास 2 तास सुद्धा चालू शकतं. त्यामुळं तुम्ही जितक्या लवकर एक्साइटेड होऊन ते काम कराल आपलं डीमॅटचं, तितक्या लवकर मी सेशन घेईल आणि सर्वजण कामाला लागतील. एक माझ्या विचाराच्या त्या काय म्हणते ते नावेच्या प्रवासाला तुम्ही साथ द्या. वाटतंय मला की आपण सर्वजण मेंबर एकच ट्रेड घ्यायचा अशी माझी संकल्पना आहे, पण त्याला कितीपत यश मिळते मला नाही माहिती. आता त्यासाठी ह्या पॅरामीटर्स आधी तुम्ही कम्प्लीट करावे लागेल. समजा उदाहरणार्थ बँक निफ्टीची मुवमेंट आहे, कशी भेटत नाही मी बघतो, माझं स्टडी बघेल मी बघतो. म्हणजे काय असं म्हणायचं नाही की मार्केटवर आपल्याला अधिकार गाजवायचा, अजिबात नाही. मार्केटला सलाम करायचं, रिस्पेक्ट द्यायचं आहे त्याला. जसं आपण देवाला वंदन करतो त्या पद्धतीने करायचंय आणि मग आपलं एंट्री घ्यायची आपल्या स्टडीनुसार. मग सर्वांची एंट्री एकच झाली पाहिजे. उदाहरणार्थ बँक निफ्टी 50,000चा सीई घ्यायचा आहे, सर्वांनी सीईच घ्यायचा आपल्या कम्युनिटीनी. आणि सर्वांनी मी पॅरामीटर्स वाटून देईल की कोणतं कन्फर्मेशन कुणी घ्यायचंय, प्रत्येकाला तेच काम, दुसरं कामच नाही. समजा उदाहरणार्थ आपले देवदास खेडेकर सर आहेत ना, त्यांनी बादशाहच बघायचा, त्यानंतर गरड सर आहेत व्हॅल्यूमच बघायचा,
दुसरं बघायचंच नाही त्याने आपल्या एंट्री घेते वेळी, कारण अशा पद्धतीने मी ते डेव्हलप करतोय. माझ्या माइंड मध्ये खूप सारं क्रिएट आहे, पण त्याला तुमची सर्वांची साथ आहे. ते पाठीमागचे मेंबर ऍग्रीच आहेत, फक्त तुमची वाट बघतोय. तुमच्यातले क्लास कंप्लीट झाल्यानंतर जे येतील त्यांना बिलकुल सोबत घेईल, येणार नाहीत त्यांना सोडून इथंच पुढे जाईन मी निघून. ते पण तितकंच खरं आहे. कारण मी इतकं करतोय तर तुम्ही तितकं करायला नाही, काय काय हरकत आहे मला सांगा. काय तुम्हाला 0 वगैरे दुसरं काय देत असेल माझ्यापेक्षा जास्त, तर तिकडं तुम्ही अवश्य जावं, काय अडचण नाही. तर त्या पद्धतीनं आहे. म्हणून एक माझा प्रवास आहे. तुम्हाला किती जणाला योग्य वाटते जरा म्हणजे एक अंगठा तर देऊन बघा, किती जणांना वाटतंय माझी संकल्पना योग्य वाटते. नसेल तर देऊ नका. अशा पद्धतीनं हे आपण चालूया. कसं आहे, आपल्या क्लासमधून फक्त प्रॉफिटच आला पाहिजे या गोष्टी आपण काम करू. कोणत्याही पद्धतीचं मार्केट असू द्या, आपण तिथं आपली कमाल दाखवायची. ऑप्शन बाईंग मध्ये ते सुद्धा बरेच जण युट्यूबर असे कॉमन युट्यूबर लोक म्हणतात की ऑप्शन बाईंग खूप अवघड आहे, असं आहे, तमका आहे तिथं. तिथं डिक्यू होतो, सगळं होतं, फलानं बिस्तानं होतं. त्यापेक्षा फलानं बिस्तानं आपण कमांड मिळवू त्याच्यावर. ओके, हे ड्रॉ करून झालं असेल. आता आपली 3 पॉइंट राहिले. एंट्री लिहा. हा, प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर, प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री, प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर स्टॉप लॉस, त्याच कॅन्डलचा हाय ठेवावा. बघा, 1 नंबर कॅन्डलचा हाय ठेवावा. स्टॉप लॉस 1 नंबर कॅन्डलचा हाय ठेवावा. स्टॉप लॉस 1 नंबर. चार्टवर जोपर्यंत ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही, एक्झिट घ्यायची नाही. ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही, एक्झिट घ्यायची नाही, टिकून राहायचं आहे. इट्स ओके. तर आपण बुलिश हरामी बेरिश हरामीचं शेअरिंग दिलेलं आहे. चार्ट हा व्यवस्थित एकदा बघून घ्या. 1 मिनिट देतो, त्यानंतर ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म ऑन करतो. तिथं आपण प्रत्यक्ष बघूया, शोधूया. त्यानंतर मग कुणाच्या काही शंका असतील, आजचे जे काही प्रश्न निर्माण झाले असतील त्याच्यावर डिस्कस करू. तुमचं शंका समाधान झाल्यानंतर मग या ठिकाणी थांबू. ओके, घेऊ का ट्रेडिंग व्ह्यूची स्क्रीन? चला.
तुमच्या समोर चार्ट दिसत असेल तर IRCTC चा चार्ट आहे. सहज मी ऑन केला आणि पहिल्या क्षणात मला बेरिश हरामी दिसला, त्यामुळे मी तसाच ठेवला होता या ठिकाणी. कोण सांगते का इथं कुठं आहे? पहिल्या क्षणात दिसला आणि मी ठेवला. ही 5 वाजताची गोष्ट आहे. सर स्क्रीन शो होत नाही मला. स्क्रीन झूम करू का? ओके. आता बघा. दिसतोय का? दिसले सर आता. ओके. बघा, पहिली कॅन्डल रेड, त्यानंतर बघा आपल्या पॅरामीटर्स प्रमाणे इथे झालेलं आहे क्लोजिंगच्या खाली एकतर गॅप डाऊन किंवा क्लोजिंगच्या खाली ओपनिंग. त्यानंतर बघा स्मॉल आहे बेरिश हरामी, पण पहिल्या ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक झाल्याशिवाय आपल्याला एंट्री घेता येणार नाही. मग पहिल्या ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक होण्यासाठी इकडं कितीही कॅन्डल वर्क होऊ शकतात, 1 2 3 4 5 6 किती वर्क होऊ शकतात टाइम फ्रेम नुसार त्या. मग ज्यावेळी लो ब्रेक होईल त्यावेळी एंट्री, या कॅन्डलला ब्रेक देण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथे एंट्री होऊ शकली असती. या रेड कॅन्डलला एंट्री झाल्यानंतर परत रिटेस्टला मार्केट गेलंय आणि जिथं आपला हा रेजिस्टन्स बनलेला आहे या रेजिस्टन्सलाच रिटेस्ट केलंय आणि तिथून मात्र निघालं खाली. या पद्धतीनं आहे. मग ज्यांची एंट्री इथं चुकली किंवा हुकली, लक्षात नाही आलं, त्यांनी इथं सुद्धा एंट्री घेऊ शकतात, कारण लो ब्रेक होण्याची हीच लाईन आहे, हाच रेजिस्टन्स पडतो. इथून एंट्री घेऊन डायरेक्टली छोटासा इथं सुद्धा स्टॉप लॉस लावू शकता. ते अनुभवाने येणार आहे तुम्हाला, कारण ज्यावेळी तुम्हाला मी रेजिस्टन्स समजून सांगेल, रेजिस्टन्सचे जे काही माझ्याकडे प्रकार आहेत ते सांगेल, त्यावेळी तुमचा स्टॉप लॉस इतका मोठा असणारच नाही. हे फक्त आता एज्युकेशन साठी तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं इतका मोठा स्टॉप लॉस आपल्याला ठेवायची गरज नाही. आपल्याला फक्त बाकी ठेवतील त्यांना माहितच नसतं, बाकीच्या लोकांना की असं असं असतं. म्हणून माहित असतं तर बिलकुल शिकले असते तेव्हाच, असे भरकटले नसते इतर ठिकाणी 100 ग्रुपवर. तर हे अशा पद्धतीनं इथून एंट्री करून छोटासा SL लावून तुम्ही मोठ्या टार्गेट साठी इकडे निघू शकता. बघा लक्षात आलं का मी काय सांगितलं? कळलं ना? इट्स ओके. थंब दिला तरी चालेल, कळलं म्हणून, म्हणजे पटापट पुढच्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. इट्स ओके. कोणत्याही टाइम फ्रेमवर बघू शकता, बुलिश हरामी, बेरिश हरामी, आपले सगळे कॅन्डल मी त्या दिवशीच तुमचं सगळं क्लिअर केलंय. सगळ्या टाइम फ्रेमवर आपल्याला शोधायचे आहेत. इथं सुद्धा आहे, हे बघा भारी. बघा इथं डोजी आहे, डोजी नंतर दुसरी कॅन्डल बघा बेरिश आहे, पण आपलं पॅरामीटर्स कंप्लीट आहेत, आपले रूल्स कंप्लीट आहेत, बेरिश हरामीचे रूल्स कंप्लीट आहेत. त्यानंतर डोजीचा जसाही लो ब्रेक झाला, डोजीचा लो कुठे इथं, जसाही ब्रेक झाला एंट्री करा याच सेकंड कॅन्डलला, इथपर्यंत चला. आता बिलकुल बिलकुल इथपर्यंत चला, काही टेन्शनच घ्यायचं नाही. बाकी नियमानुसार इथं स्टॉप लॉस ठेवा या रूल्स नुसार आणि चला इथपर्यंत, काहीच अडचण नाही. अशा पद्धतीनं आपल्याला जायचंय. बघा लगेच सापडला आपल्याला. आणखी शोधूया याच टाइम फ्रेम वर जर कुठं असेल तर बघूया. टाइम फ्रेम बदलल्यानंतर
ही नाहीये, ही जी आहे इथं जे मी आलोय ही बेरीज हरामी नाही. का नाही सांगा? बोला. सेकंड कॅन्डल गॅप डाऊन ने ओपन झाली. ही बेरीज हरामी का नाही? दुसऱ्या दुसऱ्या शॅडोच्या कॅन्डलचा बाहेर गेली होती. हा बिलकुल, दुसऱ्या कॅन्डलची ओपनिंग ही गॅप डाऊनने नाही आणि पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या खाली नाही. येस, करेक्ट. या पद्धतीनं आहे. शोधा म्हणजे सापडेल. तुम्ही पण सांगा, कोणतेही चार्ट सांगा. तसं काही नाही की IRCTCच बघावं सगळ्यांनी. बँक निफ्टी बघा, निफ्टी बघा, HDFC बँक बघा. जितक्या वेगवेगळे तुम्ही चार्ट बघताल ना तितकं लवकर सापडेल तुम्हाला. अशा पण काही सिक्रेट गोष्टी आहेत बरं का. आपण एक शोधत बसलो ना तिथं नाही सापडणार, पण दुसरा चार्ट जर अचानक बघितला, इन्फोसिस बघा, काय पण बघा, सापडून जाईल. निफ्टीचा डे टाइमच्या वरती 4 तारखेला बघा. नक्कीच निफ्टीवर जाऊ आपण. निफ्टी ओके, डे टाइम फ्रेम 4 आणि 5 इलेक्शन रिझल्टच्या दिवशी. चालेल. येस, ओके, डन 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 डन. निफ्टी डे टाइम फ्रेम आणि त्यानंतर 4 ऑगस्ट बोलले ना? 4 जून. 4 जून. बुलिश हरामी. यस, ओकेच. बघा, प्रिवियस रेड कॅन्डल हे आपलं पॅरामीटर्स इथं कम्प्लीट होतोय. बुलिश हरामी. पण आपल्याला एंट्री इकडे एंट्री आहे आपली. प्रिवियस रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर इथून आपल्याला इतकं टार्गेट मिळालं असतं. पण हे सगळा सिनेरिओ आहे ना, गॅप अप ओपन व्हायचं आणि मार्केट डाऊन यायचं, गॅप अप ओपन व्हायचं, मार्केट डाऊन यायचं. या पद्धतीने हे सगळे दिवस आपले ट्रेड झालेले आहेत. त्यामुळं इथे एंट्री घेतली असती तर आपण प्रॉफिट जास्त मिळाला नसता आपल्याला. हाच बुलिश हरामीचा सिनेरिओ लक्षात ठेवून जर या ठिकाणी जरी एंट्री तुम्ही केली असती पॅटर्न लक्षात ठेवून, तर इथून इथपर्यंत ह्या 4-5 कॅन्डल तुम्हाला ग्रीन नक्की मिळल्या असत्या. याच कॅन्डल पॅटर्नच हे टार्गेट आहे, इथपर्यंत जाणं याच हे टार्गेट आहे. एकदम भारी ट्रॅक केलात सर, भारी. अशा पद्धतीनं शोधा आणखी. बुलिशचं पण मिळालं. ओकेच. बावीस नोव्हेंबर 23 ला पण ऐका आहे सर. 22 नोव्हेंबर 23. नोव्हेंबर म्हणजे 11 ना? येस, हे 22. इट्स ओके. 22 नोव्हेंबर गो डेट. कुठं आहे ते? हा, इथं आहे की 22 नोव्हेंबर 23. बुलिश हरामी. येस येस, हा ही कॅन्डल म्हणताय ना? ओके.
या स्ट्रक्चर मध्ये म्हणताय? हा बुलिश हरामी आहे सर. 22 नोव्हेंबरला तर दिसत नाही. 22 आणि 23. थांबा थोडं मोठं करेल. 16 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर नाही होत सर. टाइम फ्रेम वेगळा असेल. तर सेन्सेक्स वर आहे. सेन्सेक्स 4 जूनला. आहे ना? सेन्सेक्स वर 4 जूनला आहे बुलिश हरामी. ओके सर. इन्फोसिस यस. 4 जूनला सगळ्याच इंडेक्स मध्ये बँक निफ्टी निफ्टी रिझल्ट नंतर जी रॅली आहे बुलिश हरामी राहणार तिथं. इन्फे IN नाही सेन्सेक्स सेन्सेक्स वर आहे सर. सेन्सेक्स. इन्फोसिस घेऊ का नको आता? नाही सेन्सेक्स घ्या सर. इंटेक्स सेन्सेक्स 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 मध्ये इट्स ओके. सेन्सेक्स 4 जूनला. हा ओके. सेन्सेक्स इथं तर येणारच. बुलिश हरामी. ते सगळे इंडेक्स मध्ये येणार, स्टॉक मध्ये सुद्धा येणार. ओके. हे अशा पद्धतीने बघा. तुम्हाला मिनिंग लक्षात आलं का बघा? 4 रोड शोधता येते का बघा? त्यात काही याची काही शंका आहे का बघा? त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस साठी रेडी राहा. IT सेक्टर मध्ये बघू आपण. थोडं IT कडे जाऊन मिळतात का? त्याला IT वाले दोन्ही बघा. सपोर्ट वर पण बघा बुलिश आणि रेजिस्टन्स बरोबर बेरिश. हे बघा इथं 1 डिसेंबरला 1 डिसेंबर 2022 आणि 2 डिसेंबर हे बुलिश हरामी म्हणजे बेरिश हरामी. त्यानंतर लो तुटल्यानंतर किती टार्गेट आला बघा. याला थोडं मोठं करू का? हे बघा ग्रीन कॅन्डल प्रिव्हियस, नंतर रेड कॅन्डल आणि क्लोजिंगच्या खालीच ओपन झालेली आहे. आणि इथून हा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री आणि इथून इथपर्यंत टार्गेट. कितीही शेकडो उदाहरणं मिळतील तुम्हाला. एकदा मिनिंग लक्षात आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. एनटीपीसी बघताय तसं? एनटीपीसी एनटीपीसी हो बघूया ना सेकंदात. त्याला काय एनटीपीसी एनटीपीसी लिमिटेड. ओके. सांगा किती तारीख वगैरे, डे कोणती टाइम फ्रेम? जूनचीच आहे ते डे फ्रेम. 28 जून. नाही हो. हा वीक खाली बाहेर आहे फार.
सर भारती एअरटेल नाही, भारती एअरटेल नाही. जे मी इन्व्हर्टेड कॉमा म्हणून गाभाऱ्यातला बोलतो ना, तो विषय बघायचा, तो सब्जेक्ट बघायचा आणि ते मिनिंग समजून घ्या त्यातलं. म्हणून पॅराग्राफ चेंज करू करू दिले, मुद्दाम लक्षात राहावं म्हणून. येस सर. ओके. तर बघा, आजचं शेअरिंग कसं वाटलं त्या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस कराल ही अपेक्षा. कोण काही बोलणार असेल तर थांबूया आणि चर्चा करूया. कोणाची काही शंका असेल तर ती पण मांडा, काही अडचण नाही. चला, सर्वांना पॉवरफुली समजलं आहे असं गृहीत धरून या ठिकाणी आपण थांबूया. नोट शेअर करा आणि प्रॅक्टिस वाढवा. येस सर. ओके. चला, गुड नाईट सर. गुड नाईट सर्वांना.